ज्या ठिकाणी मित्र पक्षाचा आमदार आहे त्या ठिकाणी उमेदवार आपल्या पक्षात घ्यायचा, म्हणजे जिथं जिथं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजपने उमेदवार शोधायला म्हणजे महाविकास आघाडीतील नेते घ्यायला सुरुवात केली आहे। प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत आलो असं वाटणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पद्धतशीर गेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून केला जातो अशा चर्चा आहेत। पण हे ना अजितदादांच्या लक्षात येतंय ना शिंदेंच्या। दोघंही गाफील असल्याचं बोललं जात आहे। पण आपल्याच मित्र पक्षाचा गेम का करताय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा नेमका प्लॅन काय? फडणवीस आपल्याच मित्रपक्षांना शह का देत आहेत हेच सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पुरंदरमध्ये एकनाथ शिंदे यांचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभूत झालेले संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला। भाजपमध्ये प्रवेश दिलेल्यांची यादी भली मोठी आहे। काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय। इकडे इंदापूरमध्ये प्रवीण माने यांना भाजपने घेतलंय, तिथे राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे हे आमदार आहेत। सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू केलं। हे इनकमिंग फक्त विरोधी पक्षांच्या मतदारसंघातून नव्हतं, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे जिथे आमदार आहेत तिथूनही मोठे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत। भोर मुळशी मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर विद्यमान आमदार आहेत, तिथे काँग्रेसकडून निवडणूक लढवून पराभूत झालेले संग्राम थोपटे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं।